नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते, तुम्ही ऐकताय डॉक्टर वसुधा वैद्य यांची वारी ही कादंबरी आणि आज भाग 13वा. अवघा दिवस सरला. दवाखान्यात नेलं, औषधांचे डोस दिले, पण परीचा ताप काही केल्या उतरत नव्हता. मधूनं वचन पाळावं यासाठी संध्यानं तो उपाय केलेला होता, पण तिला काय माहिती की ते परीच्या बाबतीत खरंच होणार आहे. घडत तर तसंच होतं. परी अजूनही तापानं फणफणलेली होती. ते बघून मधूही बेचैन होता. आज तो घरीच होता. त्याचं सगळं काम त्यांनी फोनवरनंच केलं. तो परीचा ताप उतरण्याची वाट बघायला लागला. आता संध्याचाही जीव खाली वर व्हायला लागला. एवढी लोभस्पोर पण एका दिवसाच्या तापानं पूर्णपणे कोमेजून गेली. औषधांचा परिणाम की काय, शांतपणे झोपूनच होती दिवसभर. तिचं इकडून तिकडं धावणं, रडणं, हसणं, खिदळणं, गोड गोड बोलत राहणं, सतत हे काय आहे ते काय आहे हे विचारत राहणं. पण आज मात्र ती शांत होती. तिची अशी शांत अवस्था मनाला क्लेशदायी ठरत होती. ऋषी तर एक शब्दही कोणाशीच बोलत नव्हता. संध्याकाळ झाली. रात्रीची जेवणही अशा शांततेतच आटोपली. मधूच्या ते लक्षात आलं की ऋषी आज दिवसभर एकदम गप्प गप्प आहे. त्याची नाराजी त्याला कळली नाही असं नाही, पण ऋषीचा वारीला चढण्याविषयीचा आग्रह त्याला मान्यच नव्हता. नुकत्याच आषाढसरी कोसळून गेल्या होत्या. त्या ओलसर कुंद वातावरणात ऋषीचा जीव घुसमटायला लागला होता. तो बागेत येऊन बसला. विचारमग्न अवस्थेत तो तसाच बसून राहिला. पावसामुळे हवेत थोडा गारवा होताच, पण मनाला प्रसन्न वाटणारा. पण तो गार वारा सुद्धा ऋषीच्या मनाला काही प्रसन्न करू शकला नाही. तो आपल्या खोलीत जाण्यासाठी उठला, घरात जायला निघाला. तेवढ्यात त्याला संध्या बाहेर येताना दिसली. तो तिथेच थांबला. मी तुम्हालाच बोलवायला येत होते भाऊजी. आज चला. एवढा वेळ बागेत बसून राहणं योग्य नाही, थंडी भरेल. हो, मी आत येतच होतो, पण वहिनी परीचा ताप कसा आहे ग आता? कमी जास्त चालूच आहे, चढ उतार आहे. हा काय त्रास लागलाय गोड पोरीच्या मागे? संध्याला गहीवरून आलं. ऋषीनं विषय बदलावा म्हणून विचारलं, वहिनी दादाशी पुन्हा काही बोलणं झालंय? सकाळी बोलले होते, पण आता नाही काही. ते शांतच आहेत, काही बोलतच नाही आहेत. भाऊजी, मला वाटतं ते विचार करत असावेत का? कदाचित हीच त्यांच्या होकाराची सुरुवात असेल. आपण थोडी वाट बघूया. वहिनी, असं जर असेल ना तर उत्तम आहे. तिकडे बाबा, माधवबुवा सगळे वाट बघतायत. मी त्यांना काहीच कळवलेलं नाही अजून. तिकडे त्यांचाही जीव टांगणीला लागला असेल हो. उद्या पुण्यात पोचेल वारी. इथल्या 2 दिवसांच्या मुक्कामात आपल्याला जेवढा प्रयत्न करता येईल ना तेवढा करू आपण. भाऊजी, सकाळी तुम्ही पण बोलूल घाल ह्यांच्याशी. संध्या मोठ्या आशेनं ऋषीला सांगत होती. पण वहिनी, ऋषी पुढे नाही बोलला. त्याला बोलण्याचा परिणाम माहिती होता. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. एकदाच शेवटचा प्रयत्न. नाही मान्य केलं त्यांनी तर कायमचं सोडून द्या. तुम्ही पण एकदाच सकाळी यांना चढण्याविषयी बोलून बघा. बोलाल ना भाऊजी यांच्याशी? बघतो, प्रयत्न करून मानला तर ठीक, नाही तर मीच या अस्थींचं विसर्जन करेन. इथून पुढे मीच माईंचं सर्व करेन, मुलगा म्हणून. माईंना या जन्मातून मुक्त करीन मी वहिनी. आणि हे मानले तर, तुमच्या सोबत यायला तयार झाले तर? मग तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल वहिनी. दसरा दिवाळीपेक्षाही आनंदाचा दिवस. विठ्ठला, हो म्हणू दे रे दादानं, हो म्हणू दे. बोलव आता तूच त्याला तुझ्याकडे भेटीला. आता ऐकेल विठोबा आपलं. रात्र शिल्लक आहे आपल्या हातात. चला, थंडी आहे, आज चला. दोघेही घरात जायला लागले. संध्या खोलीत आली. परी जागी झालेली होती. तिने परीच्या कपाळाला हात लावून बघितला. ताप तर अजून अंगात होताच. अंग गरम जाणवत होतं. अहो, हिचा ताप तर काही गेल्या कमी होत नाहीये. काय करूयात आता? सकाळी परत डॉक्टरांच्याकडे घेऊन जाऊ हिला दाखवायला. आता झोप. थंड पाण्याच्या पट्ट्या मी ठेवतो.
औषध दिलंस का तिला रात्रीचं? हो, दिलंय. पण तुम्हाला असं नाही वाटत का, परीचा ताप उतरत नाहीये, तर यामागे काही वेगळं कारण असू शकेल? वेगळं कारण? कोणतं असेल? ठीक आहे, उद्या समजेलच की सकाळी डॉक्टरांच्याकडे नेल्यावर. मधून परीच्या कपाळावरनं हात फिरवला आणि पप्पा म्हणत त्याच्या कुशीत शिरली ती पोर. ते तर कळेलच हो डॉक्टरांच्याकडे गेल्यावर. कदाचित ते ॲडमिटही करतील, पण आपलं काही चुकत तर नसेल. आता इथे आपलं काय चुकलंय? आपल्या चुकण्याचा आणि परीच्या तापाचा संबंध काय? आपण काही कबूल करून ते पूर्ण केलं नसेल असं काहीतरी. संध्या मधूच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघायला लागली. तो कसला तरी विचार करत होता. मधूनच तो संध्याकडे बघायचा. मध्येच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायला लागले. तो परीला आपल्या हृदयाशी कवटाळायला लागला. तिचे लाड करायला लागला. संध्याच्या बोलण्यावर नेहमीप्रमाणे चिडला नव्हता तो. तो एकदा परीकडे एकदा संध्याकडे बघायला लागला, पण बोलत मात्र काही नव्हता. त्याला तसं शांत पाहून संध्याची हिंमत बळावली. ती पुढे आली. तिने मधूच्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाली, रागवू नका, पण तुम्ही माईंना दिलेलं वचन आता पाळा ना हो. तुमच्यासाठी नाही, पण निदान आपल्या या परीसाठी तरी. माईंचा आत्मा आपल्याला त्रास देऊ नये म्हणून. आपल्याला त्रास दिला तरी चालेल, पण आपल्या लेकीला त्यांचा काही त्रास होऊ नये म्हणून. म्हणून तुम्ही यावेळेला ऋषीबरोबर जा, वारीला जा. भले तिथे तुम्ही देवदेव करू नका, पण सोबत जा. तिथे पोहोचल्यावर माईंच्या अस्थींचं विसर्जन तेवढं करून टाका, मग सगळं ठीक होईल बघा. अहो, माई त्या अस्थी कलश रूपात अजूनही तुमची प्रतीक्षा करतायत. वाट पाहतायत ते तुमची. तुमची कितीही अनिच्छा असू देत, पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही ना घडून येत. जे आपल्या मनाला योग्य वाटेल तेच नाही ना करता येत. कधी कधी आपल्याच भल्यासाठी, आपल्या लेकरांसाठी मोठ्यांच्या म्हणण्याला मान द्यावा लागतो. आपल्या कितीही मनाविरुद्ध असलं ना तरीही. जिवंत व्यक्तीला तर मान देतोच आपण, पण जे या जगात नाही आहेत त्यांच्या इच्छांचाही पुढच्या पिढीनं मान ठेवायला हवा. त्यावेळी माईंचा प्राण सुटत नव्हता. सारे तुम्हाला विनवत होते की वचन दे, वचन दे, आणि तुम्ही दिलं. तुम्ही माईंना वचन दिलं ते केवळ इतरांनी आग्रह केला म्हणून नाही, तर तुम्हाला सुद्धा तेव्हा वाटत होतं ना की माईंचा प्राण सहज जावा. त्यांचे कष्ट तुम्हालाही पाहवत नव्हतेच ना. संध्या क्षणभर थांबली. ती जीव एकवटून बोलत होती, त्याला समजवत होती. मधू शांतपणे परीच्या चेहऱ्याकडे बघत होता. माईंच्या आठवणींनी त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं. संध्याच्या ते लक्षात आलं. त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली, बघा, आलं ना डोळ्यात पाणी? कशासाठी हे मग? माईंच्या आठवणींचा त्रास होतोय ना. मग त्यांना दिलेल्या वचनाला न पाळल्याचा त्रास माईंच्या आत्म्याला होत नसावा का हो? आता ही वेळ आहे, आपण आपली चूक सुधारू शकतो. परी बरी होईल लवकर. बघा, विचार करा, ऋषी तुमच्या होकाराची वाट बघतोय. संध्या थांबली. ती त्याच्याकडे बघायला लागली, पण तो काहीच बोलत नव्हता. तिने त्याचा चेहरा आपल्या हातात घेतला. त्याच्या अश्रू भरल्या डोळ्यात बघून परत विचारलं, माईंच्या वचनाबद्दल तुम्हाला खरंच काहीच वाटत नाही का हो? वाटतंय, मधू डोळे पुसत म्हणाला. त्याच्या वाटतंय या शब्दावर तिला अतिशय आनंद झाला. तिने त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. त्याच्याकडे प्रेमाने बघत त्याचा हात आपल्या हातात घेऊन म्हणाली, मग निघताय ना भाऊजींच्या सोबत? जाताय ना वारीला? नका करू भजन वगैरे, नका विठ्ठलाची पूजा करू तुम्ही, पण वचन पाळावं म्हणून जा. वारीला जायला हरकत नाही ग संध्या, पण तिथलं वातावरण किती वेगळं असतं ते माझ्या मनाला कधीच पटलेलं नाहीये. सोंगाडे असतात ग तिथे सगळे. म्हणतात ना, मुंह में राम बगल में छुरी, तसे. इकडे वारीत देवाच्या नावाखाली भजनं करायची आणि तिकडे खोलीत दार बंद करून पाप करायची. मला हे नाही पटलं कधीच. म्हणून असं नसतं हो, नसतं असं. खरंच नसतं. एकदा जाऊन तर बघा ना तुम्ही. खरी वारी काय असते, खरं वातावरण काय असतं, काय घडतं, हे एकदा स्वतःच्या डोळ्यांनी बघा.
अनुभव घेऊन तर बघा. आपोआपच सत्य काय ते तुम्हाला समजेल. आणि पाप पुण्याचं म्हणत असाल तर वारीला न जाणारेही पाप करतातच की, हो का नाही? जे नकोय करायला, ज्याला समाजात मान्यता नाही, अशा गोष्टी तेही करतातच ना. मग ते पाप नसतं का? तिचा रोख मधूकडेच होता हे त्याला कळायला उशीर लागला नाही. पण का ते नाही माहिती. तो चिडला नाही किंवा नेहमीप्रमाणे संध्यावर ओरडला सुद्धा नाही. तो फक्त तिच्याकडे बघत राहिला. थोड्या वेळानं म्हणाला, म्हणजे तुला असं म्हणायचंय का की मी पैशाचा माज करतो, रोज दारू पिऊन येतो, सिगारेट ओढतो, आणखीन बरंच काही बाई करतो, ते माझं पाप आहे? पण एक लक्षात ठेव तू, मी जे काही करतो ते राजरोसपणे करतो, उघड उघड, देवाच्या नावाच्या आडून नाही. समजलं? यावर संध्या गप्प राहिली. तिची ती शांत थंड नजर हो असंच म्हणत होती. ते मधूला कळलं. पण तरीही तो तिच्यावर रागावला नाही. आज पहिल्यांदा एवढ्या वर्षात त्याला संध्याच्या या बोलण्याचा राग आला नव्हता. एरवी संध्यानं त्याला काही म्हणताच तो रागानं तिच्यावर हात उचलायला मागे पुढे बघत नसे. सतत आपली दहशत दुसऱ्यांवर कायम ठेवू पाहणारा मधू आज काय एवढा शांत झालेला होता ते त्यालाच ठाऊक. कदाचित त्याच्या मनाची घालमेल होत असावी. मनात एकच विचार प्रभावी असेल तर माणूस तसा प्रतिक्रिया देतो. पण मनात जर द्वंद्व असेल तर तोच माणूस शांतपणे बोलतो. म्हणून संध्यानं जेव्हा मधूच्या वाईट सवयींना पाप म्हटलं तेव्हा तो खवळला नाही, चिडला नाही की साधं रागानं तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो निर्विकार चेहऱ्यानं फक्त तिच्याकडे बघायला लागला. संध्याचे प्रयत्न अजूनही सुरू होतेच. ती पुढे म्हणाली, हो तुम्ही जे केलंय, जे करताय ते तुमचं पापच आहे. कारण मला अनुभव आलाय. तुम्ही वारीला जाणं पाप म्हणताय. वारीत काही चुकीचं घडतं ते पाप आहे म्हणताय. याचा अनुभव तर तुम्ही कधीच घेतला नाहीये. तरीही एवढी वर्ष तेच तेच डोक्यात घेऊन तुम्ही वारी नाही म्हणताय, हे तर आणखीन एक पाप आहे. असे किती पापांचे घडे एकावर एक ठेवायचे आपण? कधीतरी या समजुतीच्या तळाशी जावं ना, त्यातलं सत्य जाणून घ्यावं ना. मग ते सत्य जाणून घेण्याचा एकदा प्रयत्न तर करून बघा. असं गैरसमजाच्या पाण्यात गटांगळ्या खात बसलो ना तर आपल्या हातात काहीच लागत नाही हो. म्हणून सत्याचा शोध घेत घेत तळाशी जावं माणसानं. आणि एकदा सत्य कळलं की मग आपण सारासार विचार करायला लागतो. आपली सद्सद्विवेक बुद्धी आपल्याला चुकीचं करू देत नाही, बोलू देत नाही की तसं कुठलं कृत्य आपल्या हातून घडूही देत नाही. कळलं ना मी काय म्हणतेय ते? काय हो? हो कळलं. मला तर शंका येऊ लागली आहे की कॉलेजात लेक्चरर मी होतो का तू आहेस? काय भारी बोलतेस ग तू. मधू गमतीनं हसून म्हणाला, काही काय, पण मी जे काही बोलते ते 101% खरं आहे हे मात्र नक्की. मी कुठे नाही म्हणतोय ग. मला कळतंय ना की मी खूप चुकीचं वागतोय. पण ते सगळं आता माझ्या सवयीचा भाग झालाय बघ. मी त्या गोष्टींशिवाय राहूच शकत नाही. माझ्या मनाबरोबर माझ्या शरीराची ती गरज आहे, ती एकाएकी कशी बदलणार? म्हणून काय इतर तरुण कोवळ्या पोरींवर डोळा ठेवायचा का? त्यांना शरीर सुखाची मागणी करायची? मी काय कमी करते हो तुम्हाला? तरुण आहे, सुंदर आहे, तुमच्या आवडीचीच आहे ना मी. लव्ह मॅरेज केलंय ना तुम्ही माझ्याशी. मग किती लवकर आणि कमी वयात तुम्हाला माझ्या शरीराचा कंटाळा आला? एवढी बोर झालीये का मी की तुम्हाला इतर स्त्रियांची, त्याच्या शरीराची गरज भासावी? तुम्ही वाटेल तसं वागायचं, मन मानेल ते करायचं आणि मी फक्त सहनच करायचं? आणि केलंय, करतीच आहे. संध्याचे डोळे भरून आले होते. तिच्या आवाजात कंप यायला लागला. ती मनातलं सारं दुःख अक्षरशः ओकून टाकत होती. ती यापूर्वी अशा भाषेत मधूशी कधीही बोलली नव्हती, पण आज त्याचा मूड पाहून तिने मन मोकळं करून टाकलं होतं. मधू मात्र एक शब्दही बोलू शकला नाही. त्यांनी शांतपणे तिला मोकळं होऊ दिलं. डाव्या हाताची मूठ ओठांवर धरून तो तिच्याकडे बघत होता. संध्यानी डोळ्यात आलेलं पाणी पुसलं, पुन्हा विचारात हरवली. आपण एवढ्या तरुण आणि सुंदर असून सुद्धा पैशाच्या जोरावर अय्याशीचा अनुभव घेण्यासाठी आपला नवरा दुसऱ्या स्त्रियांवर नजर ठेवतो.
संधी साधून त्यांच्यावर बलात्कार करतो, अनैतिक संबंध ठेवतो, हे समजून उमजून ते सहन करणं आणि शिवाय त्याला माफ करणं हे सोपं नव्हतं संध्यासाठी. पण ती लाचार होती, हतबल होती. पदरात एक लहान पोर आहे. तिच्या भविष्यासाठी मधूचे सगळे अत्याचार ती सहन करत होती. माईंना हे ठाऊक होतं की वारीसारख्या पवित्र आणि भक्तीच्या वातावरणाचा सहवास जर मधूला लाभला तर कदाचित तो या दुर्गुणांपासून दूर जाईल, सुधारेल, संसाराकडे लक्ष देईल. म्हणून तर त्यांनी त्याला वारीला जाण्याचं वचन मागितलं होतं. आज तिला मनोमन माईंचे आभार मानावेसे वाटले आणि तिने ती मानली. फक्त आता मधू काय बोलतोय याच्याकडे तिचे कान लागलेले होते. एवढं बोलूनही मधूनं आपली चूक मान्य नाही केली की वारीला यायला होकार नाही दिला. पण संध्या जेव्हा त्याच्या विवाहबाह्य अनैतिक संबंधांबद्दल बोलत होती तेव्हा त्यांनी आपली मान वळवली. मात्र तिच्या नजरेला तो नजर नाही देऊ शकला. पण शेवटी तिचा आवेश वेगळ्या मार्गानं जात असल्याचं पाहून त्यांनी तिला थांबवलंच. तू आता वेगळ्या ट्रॅकवर चालली आहेस संध्या. काय गरज आहे आता अशा बोलण्याची? तुला काही कमी करतोय का मी? परीला काही कमी करतोय का? तुमच्यासाठी कितीही केलं ना तरी तुम्ही असमाधानीच असणार. एवढं मी कमावतोय कुणासाठी? तुम्हा दोघींसाठीच ना. हो, कमावताय ना, आमच्यासाठीच कमावताय. खूप पैसा कमावताय, पण उपयोग काय? पैसाच सर्व काही नसतो. प्रेम, आदर, विश्वास याही गोष्टी संसारासाठी आवश्यक असतात. पैशांपेक्षाही बरंच काही मोठं असतं, नाती जपणं हे सुद्धा. नाती पैशात नाही मोजता येत, ना तोलता येत, ना मापता येत. ती जपावी लागतात संस्कारांनी. अच्छा, म्हणजे माझ्यावर संस्कार नाही आहेत, मी संस्कारी नाही आहे असं म्हणायचं आहे ना तुला? असं कुठं म्हटलं मी? तुम्ही स्वतःला विचारा ना, तुम्ही सर्वांशी कसे वागत आलात याचा विचार करा. आपल्या आई वडिलांशी, काका काकूंशी, आपल्या भावाशी, पत्नीशी, मित्रांशी, या गोडपरीशी कसे वागत आलात विचारा की स्वतःच्या मनाला. आपलं मन खरं बोलत असतं आपल्याबरोबर. आपल्या वडिलांच्या अंतिम संस्काराचंही कर्तव्य पार नाही पाडलं तुम्ही, केवळ गैरसमजुतीनं. कोणीतरी उठून बोलतंय, बदनामी करतंय, काहीही छापून येतंय म्हणून आपल्याच जन्मदात्याच्या कपाळावर बलात्कारी म्हणून पापाचा शिक्का मारलात तुम्ही. का? त्या पित्यानं तुमच्यावर काहीच संस्कार केलेले नव्हते? अशा भल्या माणसाला पापी ठरवलं की जे इतरांसाठी साक्षात संतांची मूर्ती होते. त्यावेळी प्रत्यक्षात काय घडलं याच्या खोल तळाशी जाण्याचा प्रयत्न तरी केला का हो तुम्ही कधी? नाही ना? मग सत्यच माहीत नसताना केवळ चारचौघांच्या बोलण्यावर का विश्वास ठेवला तुम्ही? ते पाप नव्हतं का तुमचं? तुम्हाला सत्य काय घडलं हे सांगण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला, खूप केला प्रयत्न. अनेक वर्षांपासून करत आलेत. आजही ऋषी भाऊजी तेच करतायत. तो बिचारा सारखं सांगतोय की दादा हे खरं नाहीये रे. तो ते मेसेजेस दाखवतोय तुम्हाला, तरीही तुमचा त्याच्यावर विश्वास बसत नाहीये. मग हे पाप नाहीये? त्या माऊलीनं, तुमच्या आईनं तुमच्या प्रतीक्षेत एवढी वर्ष घालवली, तिचंही मन दुखावलं, त्यांचाही पदोपदी अपमान केलात, अबोला धरलात. असं वागतात का कोणी कधी आपल्या आईशी? पण तुम्ही वागलात. त्यांच्या मनाला किती क्लेश होत असतील याची यत्किंचितही कल्पना येत होती का हो तुम्हाला? नाही ना? मग ते पाप नव्हतं का तुमचं? कसं बोलायचा तुम्ही माईंना? किती अपमान केलात त्यांचा? पतीच्या निधनाचा एक धक्का पचवता पचवता तुम्ही त्यांना सावरायचं सोडून स्वतःच धक्क्यांवर धक्के देत बसलात. तुमच्या कर्तृत्वाचे पडसाद त्यांच्यापर्यंत जाऊन पोचायचे तेव्हा त्यांचं मन किती दुखावलं असेल. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये, बाळंतपणामध्ये त्यांना माझ्याजवळ साधं राहू दिलं नाही तुम्ही, का तर म्हणे तुम्हाला वारीला जायचा आग्रह करतात म्हणून. म्हणून तुम्ही त्यांना आमच्या प्रेमापासून दूर ठेवलं. आजी नातवाचं किती लोभस, प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं नातं असतं, त्या माऊलीला ते सुख सुद्धा तुम्ही नाही मिळू दिलं. फक्त आपल्याच खोट्या तोऱ्याच्या आणि अहंकाराच्या चक्रीवादळात घराघरा फिरत राहिलात फक्त. आपल्या एकुलत्या एका मुलाचं प्रेमही त्यांना तुम्ही दिलं नाहीत. फक्त तुमच्यावरच्या प्रेमापायी त्या सगळं सहन करत होत्या.
तुमच्यावर कुठलंही संकट येऊ नये, तुम्ही इकडे सुखात राहावं म्हणून त्यांच्या विठ्ठलाजवळ त्या सतत बसून असायच्या. वारकऱ्याचं घर आहे आपलं, त्याला साजेसं कधी वागलात तुम्ही? जे जे वारकऱ्यांच्या तत्वज्ञानात, आचारात, संस्कारात चुकीचं आहे, पाप आहे, तेच नेमकं तुम्ही सगळं करत आलात, मग ते तुमचं पाप नव्हे? अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्तापर्यंत खूप माज केला तुम्ही. खूप अहंकारात जगलात. आता तरी जागे व्हा. या बाहेर यातनं. या पापाच्या दुनियेतनं बाहेर येऊन बघा, जग किती सुंदर आहे. आपली माणसं किती प्रेमळ आहेत ते समजून घ्या. या पापांचं क्षालन करण्याची वेळ आली आहे आता. तुम्ही वारीला जा. आपल्या पितरांनी मागितलेल्या वचनातून स्वतःला मुक्त करा. माईंना दिलेलं वचन पाळा. ह्या त्यांच्या हृदयातील अस्थी आहेत, त्यांचं विसर्जन करावं आता. एवढं पुण्य तरी पदरात घाला. माझ्या तुमच्यासाठी न इथं आपल्या या लेकीसाठी, आपल्या परीसाठी. संध्या अतिशय भावूक झाली होती. ती रडायलाच लागली. अनेक वर्षांनंतर ती अशा पद्धतीनं आज व्यक्त व्हायला लागली होती. मन मोकळं करत होती. मनावर अवजड असा भार घेऊन ती कित्येक दिवस काढत होती आणि आज तिच्या मनावरचा सगळा भार तिने बोलून हलका केला होता. मधुनी तिला मोकळं होऊ दिलं. तिला प्रेमानं जवळ घेतलं. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर द्यायला लागला. ते हात सांत्वनाचे होते, पण नजरेत मात्र काहीतरी वेगळीच चमक होती. थोड्या वेळातच संध्या शांत झाली. कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. आता त्या खोलीत एक अनामिक शांतता पसरली होती. मध्यरात्र उलटून गेली. परी आता शांत झोपली होती. संध्या उठली. तिने परीच्या अंगावरचं पांघरुण नीट केलं. पुन्हा एकदा ताप बघितला. ताप होताच जरा अजूनही. तिने मधूकडे बघितलं. तो जागेवर नव्हता. तिला दिसला तो खिडकीत उभा राहून बाहेर आकाशाकडे बघत उभा होता. आपल्या मनातल्या वादळाला, द्वंद्वाला, अस्वस्थतेला शांत करत. एका हातात ड्रिंक्सचा ग्लास आणि दुसऱ्या हातानं सिगरेटचे झुरके घेत घेत तो कितीतरी वेळ तसाच उभा होता. संध्या त्याच्यातल्या अस्वस्थ मनाला समजावून घ्यायला लागली. परीला कुशीत घेऊन निजण्याचा प्रयत्न करू लागली. तिचा डोळा लागला होता, पण मधू मात्र रात्रभर पहाटेपर्यंत दारूचे पेगवर पेग रिचवत सिगरेटच्या धुराच्या वलयात स्वतःला गुंतवून घेत राहिला होता. सकाळ झाली. 8 वाजून गेले तरी अजून कोणी जागं झालेलं नव्हतं. रात्री कोणाचा डोळाच लागला नव्हता. एवढ्यात झोप कशी उडून गेली होती सगळ्यांची. कारणही तसंच होतं. घरकाम करणाऱ्या मावशीनं दारावरची बेल वाजवली आणि त्या कर्कश आवाजानं ऋषीला जाग आली. त्यांनी दार उघडलं. रात्रभर पाऊस येऊन गेलेला दिसत होता. सगळीचकडे पाणी पाणी दिसत होतं. अंगणात पोर्चमध्ये पडलेलं वर्तमानपत्र त्यांनी उचललं. मावशीबाईंनी किचनचा ताबा घेतला. तिने ऋषीला विचारलं, दादा चहा ठेवू का तुम्हाला? हो चालेल, मी आवरून येतो. आणखीन 1 कप ठेव ग मंदा. पाठोपाठ संध्याही उठली होती. मी पण उठलोय, 3रा कप वाढव ग. संध्या पाठोपाठ मधूही उठला होता. सगळे आपापलं आवरून डायनिंग टेबलवर येऊन बसले. ऋषीनं पेपर हातात घेतला. मधू बाजूला येऊन बसताच त्यानं त्यातली स्थानिक पुरवणी काढून त्याच्याकडे सरकवली. कालपासून ऋषी मधूशी एक शब्दही बोललेला नव्हता. आत्ताही सगळं मूकपणे चाललेलं होतं. मधूनं ती पुरवणी उघडली, वाचायला लागला. तसं तो वाचण्याचं नाटक करत होता. त्याचं लक्ष खरं तर ऋषीच्या चेहऱ्याकडे होतं, पण पुढ्यात मधूला बसलेला बघून त्याने आपला चेहरा त्या वर्तमानपत्रानं झाकून घेतला. मधूला आपण दिसणार नाही अशा तऱ्हेनं त्यानं ते वर्तमानपत्र धरलं होतं. ते पाहून मधू गालातल्या गालात हसला. त्यांनी तो पेपर बाजूला करत ऋषीला म्हटलं, गुड मॉर्निंग. ऋषी यावर एक शब्दही बोलला नाही. त्याला असा गप्प बघून मधूनं त्याला परत विचारलं, अरे काही बोलणार का नाही ऋषी? हां. एवढंच एक अक्षर बोलून ऋषीनं पुन्हा पेपर तोंडासमोर धरला. अरे ऋषी, मी तुझ्याशी बोलतोय, पेपर ठेव बाजूला. असं म्हणत मधूनं पेपर बाजूला ठेवला आणि म्हणाला, तू बोल रे काहीतरी. तू असा गप्प काय आहेस कालपासनं? काय बरं नाही वाटत रे, तू बोल ऋषी.
काय बोलणार मी? बोलण्यासारखं काही उरलंय का आता आपल्यात? ऋषीनं पुन्हा पेपर हातात धरला, वाचायला लागला. वाचता वाचताच तो पुढे बोलायला लागला. तुला तर तुझी मनमानी करायची आहे ना? आम्ही कोणीच नाही रे तुझे, आम्ही काय तुझे शत्रू आहोत जणू. काय बोलणार? कारण काहीही बोलायला गेलो तर तू आपला तलवार उपसून उभाच असतो. हारलो मी दादा, आता खरंच हारलो. दादा नाही म्हणणार मी तुला काही, आता कसला आग्रही धरणार नाही. वारी हा विषय संपवलाय दादा मी. ऋषीनी पुन्हा पेपरात डोकं खुपसलं. मधू त्याच्याकडे बघत होता. ऋषीला काहीतरी आठवलं आणि तो संध्याला म्हणाला, वहिनी, आपली परी कशी आहे ग आता? तिचा ताप? नाही, पूर्ण बरी नाही आहे, पण होईल ठीक, काळजी नका करू. बरं, तुम्हाला नाश्त्याला काय बनवायला सांगू? काहीही सांग, जे लवकर होईल ते, कारण मी निघतोय थोड्या वेळात. असं म्हणत ऋषी उठायला लागला. मधूनं लगेच त्याला विचारलं, कुठे कुठे निघालायस तू? अरे कुठे म्हणजे काय? फुले नगरात, भवानी पेठेत, विठ्ठल मंदिरात. ओहो, म्हणजे त्या मंदिरात पालखी येते माऊलींची, तिथे? मधूनं मुद्दाम विचारलं त्याला. तुझ्या तोंडात माऊलींचे, पालखीचे नाव शोभत नाही दादा. तुझी रात्रीची उत्तरलेली दिसत नाहीये, अजूनही दर्प येतोय तोंडाला तुझ्या. हे बघ ऋषी, असा रागवू नकोस. सकाळी सकाळी माझा वाद घालायचा मूड नाहीये. मी तुला सहज विचारलं, तू बोलावंस म्हणून. मला तर माहितीच आहे ना तू आज कुठे जाणार आहेस ते. ऐक ना ऋषी, मी काय म्हणतोय. तेवढ्यात ऋषीच्या मोबाईलची रिंग वाजली. मुकुंदाचा कॉल होता. ऋषीनं तो कॉल रिसीव्ह केला. हां बोला बाबा, पोचलात का सगळे नीट? हो, आम्ही काल संध्याकाळीच पोचलोय. आज दशमीला इथे माऊलींचा मुक्काम असतो ना एक दिवस. उद्या एकादशीला निघेल वारी इथनं. बरं, तू कधी येतोयस इकडे? तुझी मित्रमंडळी सगळी वाट बघतायत तुझी. हां बाबा, मी पोचतोय दुपारपर्यंत. माधव बुवा काय करतायत? अरे ते तर सारखी तुझी आणि मधूची वाट बघतायत रे. असं वाटतंय जणू विठ्ठलाच्या भेटीपेक्षा त्यांना तुम्हाला भेटायची अधिक ओढ लागली आहे. या लवकर तुम्ही दोघं. बाबा, दोघं नाही, मी एकटाच येतोय. दादानी या वेळेलाही नकार दिलेला आहे. बोलता बोलता त्यांनी मधूकडे बघितलं. तो पेपर बाजूला ठेवून नेहमीप्रमाणे डाव्या हाताची मूठ गुंडाळून ओठांवर ठेवत हसऱ्या नजरेनं ऋषीचं बोलणं ऐकत होता. संध्याला मधूचं वागणं जरा विचित्र वाटलं. वारीचा विषय फोनवर सुरू आहे आणि हे शांत कसे काय? तिला नवलच वाटलं. पण जाऊ दे, नंतर बघू असा विचार करत त्यांनी पेपरला नीट घड्या घातल्या आणि मंदाच्या मदतीला स्वयंपाकघराकडे निघून गेली. ऋषी मुकुंदाबरोबर बोलतच होता. आवश्यक तेवढं बोलून त्यांनी फोन बंद केला. मधू ते ऐकत होताच. तो म्हणाला, काय म्हणाले मुकुंद काका? माझ्याविषयी विचारत होते ना? हो, तुझ्याविषयीच विचारत होते. तुला मी घेऊन येणार याकडे डोळे लागलेत सगळ्यांचे. मी सांगून टाकलं त्यांना वाट बघू नका म्हणून. खरंच सांग त्यांना. खरंच सांग म्हणावं आता वाट बघू नका. कारण मी येतोय तुझ्याबरोबर पायी वारीला. काय? ऋषी एकदा मोठ्यानं ओरडलाच. आश्चर्याचा मोठा धक्का होता तो त्याच्यासाठी. त्याचा तर त्यावर विश्वास बसेना. त्याने स्वतःच्या हाताला चिमटाही काढला. मधू ते सगळं बघून हळूच हसत होता. ऋषी आनंदला आणि म्हणाला, दादा खरंच सांगतोयस तू? खरंच येतोयस तू? तू येतोयस खरंच माझ्याबरोबर वारीला येतोयस तू? हो रे बाबा, खरंच येतोय. विश्वास नसेल ना बसत तुझा? ठेव ठेव, विश्वास ठेव, मी येतोय. रात्रभर विचार केलाय मी त्याच्यावर. ऋषीचं मोठ्यानं ओरडणं ऐकून संध्या धावत बाहेर आली. तिने ऐकलं मधू येणार म्हणून आणि तिचा तर आनंद गगनात मावेनासा झाला. आनंदानं तिच्या डोळ्यात अश्रू यायला लागले. ती देवघराकडेच वळाली. ऋषीला तर आनंदानं हर्षवायू व्हायचा शिल्लक राहिला होता. मधू दादा पायी वारीला येणार ही त्याच्यासाठी फार आनंदाची बाब होती. त्याने लगेच मुकुंदाला कॉल लावला. हॅलो बाबा, आनंदाची गोष्ट आहे बरं का. अहो मधुदादा, आपला मधुदादा येतोय बाबा माझ्यासोबत. अहो त्यांनी स्वतः सांगितलं, जस्ट सांगितलं, आपलं बोलणं ऐकलं त्यानं. बाबा, पांडुरंगाची कृपा. दोन्ही वचनातनं मुक्त हो आम्ही आता. मी येतो त्याला घेऊन. बाबा पोचतोय, ठीक आहे. हो येतोय, ठेवतोय. आत्तापर्यंत ऋषीचा आनंद बघत असलेला मधू त्याला म्हणाला, हे बघ ऋषी, एवढं आनंदानं उड्या मारू नकोस तू. कारण मी येतोय ते फक्त माझ्या परीसाठी, तिच्या तब्येतीसाठी.
तुझ्या पांडुरंगाची कृपा झाली म्हणून नाही बरं का. माईंची एवढीच इच्छा होती ना की मी पायी वारी करावी. ओ दादा, माईची ती एकमेव इच्छा होती, म्हणून तर तू जोपर्यंत हो म्हणत नव्हतास तोपर्यंत तिचे प्राण डोळ्यात अडकून पडले होते रे. तू हो म्हणालास तेव्हा तिने डोळे मिटले. हां, पण मला मारकरी माळकरी असलं काही व्हायचं नाही हं. आधीच सांगून ठेवतोय. मी वारीला येतोय पण तुमच्यासारखा वारकरी बनून नाही. अरे नाही तर नाही, तू येणार हेच खूप आहे आमच्यासाठी. बाकी सगळं बघणारा तो विठोबा आहे की रे. तू चल बरोबर आमच्या बरोबर, खरंच चल तू वारी बघ कशी असते. ते माहिती रे मला कशी असते. ते तू काही सांगू नकोस मला. मी माईंना दिलेलं वचन पाळलं तर माझ्या मुलीला, माझ्या परीला काही त्रास होणार नाही हे कळलं मला रात्री. माझ्या परीच्या जीवाच्या रक्षणासाठी मी येतो म्हणतोय. माईंना दिलेलं वचन पाळलं जाईल आणि माझी परीही बरी होईल. तिच्यावर कुठलं संकट येऊ नये म्हणून वचन पाळतोय मी ऋषी, कळलं का? कळलं रे, कळलं. वचन काही फक्त तुझं एकट्याचंच नव्हतं रे, माझं सुद्धा होतं. आता तुझ्या होकारानं दोन्ही वचनं पाळली जातील. दोन्ही वचनं? दुसरं कोणतं रे? अरे एक तू दिलेलं माईंना, दुसरं मी दिलेलं माईंना. नाही कळलं नाही मला, तू कुठलं वचन दिलं होतंस? तुला आठवतंय का दादा? माईंच्या पिंडदानाच्या वेळेला माईंच्या पिंडाला कावळा शिवत नव्हता. सगळ्यांचं सगळं बोलून झालं पण कावळा शिवला नाही. तेव्हा मी पुढे आलो आणि माईच्या पिंडापुढे हात जोडून उभा राहिलो आणि तेव्हा मी बोललो की माई, तुम्हाला माहिती आहे मधुदादा आपणहून कधी पायी वारीला येणार नाही. जर तो नाही म्हणाला तर मी घेऊन येईन मधुदादाला, वचन देतो मी. मी असं बोललो आणि कावळा पिंडाला शिवला होता. आठवतंय ना दादा तुला? हां, आठवलं. ठीक आहे ना, ठीक आहे. पण ऋषी तुला मी आधीच सांगून ठेवतो, मी फक्त तुझ्या सोबत वारीला येईन, पण पायी कितपत चालू शकेन याची खात्री नाही मला. अरे मग तुझी कार घे, त्यात बसशील तू. बरेच जण करतात असं. नको चालूस तू पायी. कुणी काही म्हणणार नाही तुला. पण तू चल अरे, तुझं वारीला येणं फार पुण्याची गोष्ट आहे. अरे किती रे तुमचं पुण्य पुण्य पाप पाप, हेच पटत नाही मला. बरं नाही म्हणणार बाबा यापुढे, पण चिडू नकोस तू. पण ऋषी, आता पण काय दादा, नको रे माघार घेऊस. नाही माघार नाही घेत आहे. मी येणारच आहे आता. पण माझ्या काही अटी आहेत. मी वारीला येईन पण माझ्या पद्धतीनं. माय लाईफ माय रूल्स हे माझं तत्व आहे. मी त्यानुसारच चालणार. मंजूर आहे? अरे मंजूर आहे, पण अटी काय आहेत त्या तर सांगशील का? तुला कदाचित त्या पटणार नाहीत, कारण तुम्ही अस्सल वारकरी. तुमचे आचार विचार तत्व वेगळी आणि माझी वेगळी. जे मला चालतंय पटतंय ते तुम्हाला चालणारही नाही, पटणार तर नाहीच नाही. म्हणून मी काय म्हणतात ते ते तडजोड वगैरे काही करणार नाहीये. मी माझं काम करणार, तुम्ही तुमचं. आणि मी फक्त येतोय पंढरपूरपर्यंत, पण मी काही संतबिंत नाही आहे तुमच्यासारखा. मी त्या तुमच्या काळ्या देवाचं नावही घेणार नाही. चुकूनही माझ्या हातात टाळ द्यायचे नाहीत. मी नाही कुटणार ते टाळ. आणखीन एक, ते तुमचं धोतर, पांढरी टोपी, बंडी मी नाही घालणार. मी माझे रोज वापरतो तेच कपडे घालणार आणि त्यासाठी कुणीही मला लेक्चर द्यायचं नाही. मधू आपल्या अटी सांगायला लागला होता. ऋषीला नाईलाजानं मान्य कराव्या लागत होत्या. बरं बाबा, नाही देणार लेक्चर. आणखीन काही? आणखीन तर फार मोठं आहे. तुला माझ्या सवयी माहिती आहेत आणि मी काही वारकरी नाही आहे. त्यामुळे ते काम काही मी थांबवणार नाही. मला जेव्हा गरज भासेल तेव्हा मी ते घेणार. अरे वारीत यायला वारकरी माळकरीच असावा लागतो हे तुला कुणी सांगितलं दादा? कुणीही येऊ शकतं वारीत. तुझ्या माहितीकरता म्हणून सांगतो दादा, दरवर्षी वारीत एक कुत्रा आपल्या दिंडीच्या बरोबर पंढरपूरपर्यंत पायी चालत येतो. जिथे आपण मुक्काम करू तिथे त्याचा मुक्काम असतो. जिथे खायला मिळेल तिथे खातो. वारीची संपूर्ण शिस्त पाळतो. मग तो काय आमच्यासारखा वारकरी थोडाच आहे का? माळ घातली आहे का त्याने? नाही ना, पण तो येतो बरोबर. अच्छा, म्हणजे मी कुत्रा का? अरे नाही रे, काय रे तू, मी एक उदाहरण दिलं रे फक्त. समजून घे रे. कोण वारी करतंय हे महत्वाचं नसतं, त्याचा भक्तिभाव महत्वाचा असतो. त्यामुळे तू तसला काहीही विचार करू नकोस दादा. फक्त चल बरोबर त्या अस्थी घेऊन. आपल्याला पायी वारी करायची आहे आपल्या माईंच्या वचनासाठी. पायी? एवढे दिवस? बापरे. नाही मला ते पायी बी चालणं जमणार नाही.
अरे मग घे ना कार तुझी. जेव्हा वाटेल तेव्हा पायी चालायचं, जेव्हा वाटेल तेव्हा कारमध्ये बसायचं. अरे जे पायी चालू शकत नाहीत ते वारकरी अशी कारमध्ये बसून वारी करतात. तू सुद्धा कर. प्रत्येक दिंडीबरोबर असतात ना अशी वाहनं, बरीच असतात. तुझी वारी घडणं महत्वाचं, ती तू कशी करतोयस हे ह्या क्षणी महत्वाचं नाहीये. तुला जे जे घ्यायचंय सोबत ते ते तू घेऊ शकतोस, खायचं, प्यायचं सगळं. ते ठीक आहे रे, पण एक महत्वाचं राहिलं ना. आता आणखीन राहिलंच का? अरे किती अटी तुझ्या? एखाद्या डीलप्रमाणे वागतोयस तू. अशा अटींनी भक्ती नाही करता येत दादा. अटींनी वारी पूर्ण होत नाही. हे बघ, तू त्याला डील म्हण नाही तर आणखीन काही म्हण. मी आधीच सांगितलंय तुला की मला भक्ती मार्गाला जायचं नाहीये. मला ना त्या विठ्ठलाचं भक्त व्हायचंय. मी माझ्या मुलीसाठी, माझ्या आईला दिलेल्या वचनासाठी फक्त वारीत येतोय. कळलं? फक्त येतोय. अरे ते कळलं, तू काय महत्वाचं म्हणालास ते सांग. हे बघ ऋषी, तुला माहिती आहे की माझे ड्रिंक्स, सिगरेट, मांस, मटण या सवयी बऱ्याच वर्षांपासून आहेत. त्या अशा एकाएकी बंद नाही ना करता येत. समजून घे. मला संध्याकाळी रोज दारू हवी असते रे. मी गुलाम झालोय असं समज हवं तर, पण मी दररोज घेतल्याशिवाय राहू शकत नाही. सतत सिगरेटची तल्लफ येते मला. जोपर्यंत झुरके मारत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडत. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या चालतात माझ्या. हे सगळं वारीत बंद कसं ठेवू मी? तुमच्या वारीत चालणार आहे का हे? मी असा खाणारा, पिणारा, ओढणारा, रोज पार्ट्यात बसणारा कसा चालेल? तुम्हाला पाप लागेल माझं. नाही नको, राहू दे ऋषी, मी आपला इथनं हात जोडतो. मला नाही जमणार वारीत येणं. मी नाही येत आत्ता तुमच्यासोबत. फार अवघड आहे माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी सुद्धा. मधू आता कच खायला लागला, पण ऋषीनं त्याचं काही ऐकलं नाही. तो म्हणाला, हे बघ दादा, अवघड वगैरे नाहीये. तुला घ्यायची असते ना रोज, तू बरोबर घे ना. 17 दिवस पुरेल एवढी बरोबर घे. तुझे सगळे आवडते ब्रँड घे बरोबर. कार आहेच की, कारमध्ये ठेव, त्यात बसून प्यायची. काही हरकत नाही. तुला जेव्हा जेव्हा आठवण आली तेव्हा तू कारमध्ये बस, आनंद घे. पण आता नाही म्हणू नकोस. तू ट्रिप म्हणून एन्जॉय करणं पाहिजे तर. फक्त तू कोणाच्या नजरेला पडणार नाहीस, त्याचा कोणा वारकऱ्याला त्रास होणार नाही एवढी मात्र काळजी घे दादा. पण आता नाही म्हणू नकोस. खूप वर्षांनी हा योग आलाय. आपल्या माईंना दिलेल्या वचनातनं आपण दोघेही मुक्त होऊ, मातृऋण फेडून टाकू. आणि दादा खरं सांगतो, हेच माझ्या वारीचं सार्थक असेल. एवढ्या वर्षांच्या माझ्या वारीतली ही सगळ्यात महत्त्वाची आणि संस्मरणीय अशी वारी ठरेल. कदाचित या वारीतनं पुढे काही चांगलंही होणार असेल. ते सगळं तो विठोबा बघून घेईल. तो बघून घेत असतोच तिथून. आपण फक्त निमित्त मात्र असतो. चल, मी आता फोन करून कळवतो बाबांना, माधवबुवांना. तू तुझी बॅग भर, सगळी तयारी कर. संध्याकाळपर्यंत आपण भवानी पेठेत जाणार आहोत. हो, भरतो बॅग. चल संध्या, मला मदत कर. संध्याकडे बघत मधू म्हणाला. मधू आवराआवर करायला वर निघून गेला. आत्तापर्यंत दोन्ही भावांचं संभाषण ऐकत संध्या बाजूलाच उभी होती. कालच्या तिच्या आणि आत्ताच्या ऋषीच्या बोलण्यानं जणू केमया साधली होती. वारी आणि विठ्ठलाचा कायम तिरस्कार करणारा आज चक्क पायी वारीत पायी न चालण्याचं सांगूनही या पायी वारीत येतो म्हणाला. पांडुरंगाची कृपा झाली. संध्यानं डोळे मिटून विठोबाचे आभार मानले. तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी आनंद झळकला. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. ती ऋषीकडे पाहायला लागली. नजरेनं त्याला धन्यवाद द्यायला लागली. ऋषीनंही आता सगळं ठीक होईल असं हाताच्या इशाऱ्यानं सांगितलं. खूप आनंदाचा क्षण होता तो सगळ्यांसाठी. वचनपूर्ती, जीवनमुक्तीचा आनंद होता तो. ऋषी आणि संध्याच्या भगीरथ प्रयत्नांना आज यश आलं होतं. संध्यानं धावत जाऊन देवापुढे साखर ठेवली. तेवढ्यात मधूनं वरून संध्याला हाक मारली. हो आलेच म्हणत संध्या जिन्याच्या पायऱ्या चढायला लागली. ऋषीनं फोन हाती घेतला आणि हे आनंदाची बातमी सांगण्यासाठी मुकुंदाच्या नंबरवर कॉल लावला. ते ऐकल्यावर दिंडीत आनंदाचा स्फोटच झाला. मधुसूदन एकदाचा वारीत यायला तयार झाला आणि तिकडे पंढरपुरात त्याचीच वाट बघत असलेल्या त्या पांडुरंगाच्या कमरेवरील त्याच्याच हातांची पकड अतिशय घट्ट व्हायला लागली आणि पापणी आड बंद असलेले विठ्ठलाचे डोळे आनंदानं चमकायला लागले.
श्रोते हो, हा होता वारी या कादंबरीचा 13वा भाग, 14वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.